सस्पेन्शन ह्या दोघांमध्ये नेमका फरक? याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात. तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे. बरोबर. जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर. आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे. आणि आता जे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या पुरतंच आहे ते. म्हणजे उद्या परत सुनावणी होणार. उद्या पुन्हा सुनावणी होईल. स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे. उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते. म्हणजे अपिलावरची कारवाई सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती म्हणता येईल. बरोबर. सर, याच्यामध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई आशुतोष